दररोज एक रोप लागवड चळवळीत आपण दररोज एक रोप लागवड करतोय. तसंच विविध कारणांनी जसे वाढदिवस असेल, लग्न वाढदिवस असेल, सेवानिवृत्ती असेल, नोकरी लागण्याच्या निमित्तानं असेल, विविध कारणांनी स्मृतीत असेल, अनेक कारणांनी आपण वृक्ष लागवड करतोय. आणि आपण हे पाहत असलेल्या हे केशर आंब्याची प्रचंड मोठी प्रमाणात झालेली फळे ही आमच्या गावातील बाबाराव ईश्वरराव भोशीकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने आपण 25 मे 2022 रोजी हे लागवड केलेली रोपे पाहत आहोत. दररोज एक रोप लागवड चळवळीचा आज 1555वा दिवस आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर माळा या ठिकाणी आपण तर नेहमी दररोज एक रोप लागवड तर करतोयच, परंतु मागील 1555 दिवसापासून आपण शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सुद्धा अनेक रोपे लागवड केलेली आहेत. त्यामध्येच विविध कारणांनी, परंतु मागील म्हणजे 25 मे 2022 रोजी आमच्या गावातील पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले श्री बाबाराव भोशीकर यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या शेतामध्ये सुमारे 58 केशर आंब्याची रोपे लागवड केली. त्यामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थित लागवड केली. आपण जे व्हिडिओ पाहतोय आता हे व्हिडिओ 25 मे 2022 मधील असून या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्यांच्या शेतामध्ये केला आणि त्यांच्या शेतामध्ये 58 केशर प्रजातीची रोपे लागवड करतानाचा हे व्हिडिओ. आणि आजच्या कंडिशनला ते प्रचंड मोठी झालेली असून त्यांना फळे यायला लागलेली आहेत. नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीत आपण अनेक दिवसापासून म्हणजेच आज 1555वा दिवस आणि आपण आतापर्यंत या दररोज एक रोप लागवड चळवळीत विविध कारणांनी लागवड केलेल्या आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा लागवड केलेली आणि त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये लेकराप्रमाणे जपवलेल्या विविध कारणांनी. तर अशा शेतकऱ्यांच्या शेतभेट घेतोय आपण. ही शेतकऱ्यांची 19वी शेतभेट आणि आपण आज ज्या शेतकऱ्याची भेट घेतोय त्यांचे पूर्ण नाव आपण त्यांच्याशी भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडून ह्या कार्याबद्दल त्यांच्याबद्दल आणि ही लागवड कशामुळे करण्याचं त्यांना प्रेरणा मिळाली याबद्दल आपण प्रत्यक्ष त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांची भेट घेऊन आपण त्यांच्या डिटेल माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा आणि आपला थोडक्यात परिचय द्या आम्हाला. माझं नाव पूर्ण बाबूराव ईश्वरराव भोशीकर, राहणार पानभोशी, तालुका कंधार. मी सेवानिवृत्त कर्मचारी असून माझं डिपार्टमेंट जे आहे इरिगेशन डिपार्टमेंट आहे. हे डिपार्टमेंटमध्ये मला जे आदरणीय आमचे ईश्वररावजी भोशीकर साहेब यांनी मला त्या डिपार्टमेंटमध्ये मार्ग दाखवला आणि तिथं नेऊन सोडले. मी पुढील माझ्या जे काम करायचं होतं ते भरपूर काही काम केलं आणि ज्यावेळेस आमचे माळावर महादेव माळ येते खूप काही आम्हाला करायचं होतं. लहानपणी एकच झाड होतं. आम्ही ज्यावेळेस माळावर पाणी घालायला जात गेलो त्यावेळेस असं वाटायचं की बोडका माळ होता आणि तो माळ काट्यानं आणि कुंपणानं हे झालेला होता आणि त्या ठिकाणी हिरवगार करावं अशी इच्छा होती, पण आम्ही नोकरीला असताना करू शकल्या नाही. पण आमचे जे मित्र किंवा आमच्यापेक्षा लहान असणारे शिवसामजी बाबूरावजी घोडके यांनी सुरुवात केली 1 जानेवारी 2022 पासून. तर ते आम्ही बघून मला एवढा हे झाला, आनंद झाला आणि आमचं काम त्यांना घेतलं होतं. ज्यावेळेस तिथं आल्यानंतर तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती आणि त्यांनी एक झाड लावत होते आणि हे राज्यातच नाही तर पूर्ण देशामध्ये आपल्याला हरित क्रांतीची हे गरज आहे. आणि ते कळून केव्हा चुकलेलं आहे की ज्यावेळेस आपल्याला करोना झाला होता त्यावेळेस आपण पूर्ण आधार जे आपल्याला जे हे आहे ऑक्सिजनसाठी, ऑक्सिजन हे महत्त्वाचं आहे. ऑक्सिजनसाठी आपण त्यावेळेस तडफड करू आणि ऑक्सिजनसाठी म्हणून जे काही आहेत त्यांना खूप प्रयत्न केले. आज बी आम्ही सेवानिवृत्ती झाल्यानंतर 58 झाड लावून माझा हे केलेलं आहे. आम्हाला जी प्रेरणा भेटली, आम्ही सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे आपलं शिवसामजी बाबूरावजी घोडके हे फॉरेस्टमध्ये होते. त्यांनी जे आहे वरी महादेवमाळ येथे एक रोप लाव आणि त्यांची सुरुवात केलेली आहे. त्यांच्यामध्ये ते आमचं जे स्वप्न होतं तो त्यांना सुरुवात केली आणि आम्हाला त्याची प्रेरणा भेटली आणि मी माझं तन मन धन हे तिथं आम्ही ज्यावेळेस इथं पाण्याची व्यवस्था नव्हती किंवा कुठली अडचणी होत्या ते अडचणीवर मात करून
तिथं आपल्या लग्नाचा वाढदिवस असो, त्याच्यानंतर कोणा आपल्या जन्म वाढदिवस असो, कुठल्याही निमित्तानं जे वाढदिवस केलेले आहेत साजरे, ते जे वाढदिवस करायचे आहेत तर तिथं झाड लावून करावं अशी गावात अशी एक चळवळ निर्माण झाली. आणि त्या चळवळीतून मी माझी सेवानिवृत्तीच्या दिवशी 25 मे 2022ला मी 58 झाड लावून विविध आदरणीय आमचे माननीय ईश्वररावजी भुशीकर साहेब यांच्या हस्ते आणि येणारे सर्व आदरणीय मित्रमंडळी असो, निसर्ग सेवा ग्रुप असो, हे सर्व येऊन तिथं आम्ही हजारो माणसाच्या साक्षीने झाड लावले आणि त्याचे फळं आज भरपूर प्रमाणात लागलेले आहेत. तसाच आदर्श इतर सर्वांनी घ्यावा आणि केशर आंब्याची निवड केल्यानंतर आज मी 2022ला लावलेल्या झाडाचं जे काही आंबे लागलेले ते माझे मी मित्रमंडळ हा झाडं जे आहेत त्याचे फळं आम्ही चाकत आहोत. आणि आता माझं उद्दिष्ट आहे की उद्या जे येणाऱ्या 25 मेला 4 वर्ष होतात आणि 25 मेला सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे आम्ही एक प्रकारचा जेवणाचा कार्यक्रम ठेवणार आहोत. जे बी आंबे आलेले आहेत बहार त्याच्यातले मी तिथं एक जेवण देऊन या आंब्याचं मेजवानी द्यायचा, रसाळीची मेजवानी द्यायचा हा माझा विचार आहे. ह्याच्यामध्ये पाण्यासाठी अडचणी यायच्या किंवा अनंत अडचणीच्या, त्याच्यासाठी शासनाने दिलेली विहीर घेतलेली आहे, त्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वात जर सांगायचं असेल, माननीय ईश्वररावजी भोशीकर साहेब यांची जे लिंबोटी धरण बांधलेलं आहे आणि त्या लिंबोटी धरणाचं पाणी आम्हाला येत आहे, त्या पाण्यामुळं जे आज आम्हाला भोशी येते की आमचं वॉटर लेवल एवढं वाढलेलं आहे. जे वृक्ष लावलेले आहेत हे निसर्ग सेवाच्या प्रेरणेने आणि निसर्ग सेवाच्या जे आमचा सिद्धेश्वर महादेव माळ येथे जे झाडं लावायची सुरुवात केलेली आहे, वाढदिवस कुठलाही हे असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा काही, तर त्या माध्यमातून मी माझा पेन्शन झाल्यानंतर रिटायरमेंटचा कार्यक्रम हजारो माणसाचा ठेवला. त्याच्यात आदरणीय माणसं आलेले होते आणि सर्व माझे मित्रमंडळ आले होते, पाहुणे मंडळी आले होते. त्यांच्या माध्यमातून मी जे झाड लावलेलं आहे ते 4 वर्षात इथं फळं आलेले आहेत भरपूर प्रमाणात. त्या फळाची मेजवानी म्हणून सिद्धेश्वर महादेव येथे मी रसाळीचा कार्यक्रम 25 मे 2026ला ठेवत आहेत. ह्या माध्यमातून मी असे लोकांना हे करतो, प्रेरणा देतो आणि या लोकांनी सुद्धा प्रेरणा घेतली पाहिजे की हे रसाळी खाण्यास येण्याची मी विनंती त्यावेळेस करेल आणि त्यांना येऊन माझे जे काही कार्य केलेले आहे ते प्रत्यक्ष बघावे आणि आपण त्याची जे मी केलेली आहे, आज मी ते माध्यम घेऊन 200 झाडं दुसरे लावलेले आहेत, सर्व काही घेऊन आणि लोकांनी त्याची प्रेरणा घ्यावं एवढीच माझी ही आहे. आणि सर्व काही जे आहे हे निसर्ग सेवा जे मंडळ आहे किंवा आमचं सिद्धेश्वर महादेव त्या प्रेरणेने हे खूप काही हे झालेलं आहे. आज सर्वाला गावातल्या लोकांना बांधावर जाऊन आमचे निसर्ग सेवक त्यांना हे माध्यमातून त्यांना खूप काही जणाला सांगत आहेत आणि ते लोक घेत आहेत. बरेच जण झाडं लावत आहेत, त्याचे फळं सुद्धा चाकत आहेत. आज आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला होता डॉक्टर साहेबाच्या ह्याच्या माध्यमातून आणि ते कार्यक्रम घेऊन बऱ्याच जणाला आम्ही झाडं किती हजारो झाडं वाटप केले. 25 सप्टेंबर 2024ला आपण 1000 दररोज ग्रुप लागवड चळवळीस 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कार्यक्रम घेतला होता, महाआरोग्य शिबिर. आणि त्यामध्ये सिद्धेश्वर महाराजाचा प्रसाद म्हणून, महादेवाचा प्रसाद म्हणून आपण तेथील येणाऱ्या भाविक भक्तांना, रुग्णांना, निसर्गप्रिय व्यक्तींना आपण सुमारे 10,000 विविध फळांची वृक्ष भेट दिली आणि ते मध्ये सुद्धा लोकांनी जगवलेली आहेत आणि आपण सुद्धा हे केलेले आहे, इतकं जगवलेत. आपण खूपच आपल्या हे पानभोशीसाठी आणि निसर्ग सेवागडासाठी आणि आपले घेतलेल्या ह्या कार्यासाठी खूप खूप आपले धन्यवाद. आणि आपण सुद्धा प्रचंड मोठी मेहनत घेऊन हे झाडं आपण जगवलेत आणि ह्याची फळं आपल्याला